नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा एका विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। यावर चर्चा करणं खूप गरजेचं आहे, कारण या गोष्टीवर आपण मागच एक व्हिडिओ टाकला होता, त्यावर व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं होतं, पण आता खूप विचित्र घटना घडत आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। माग काही दिवसापासून प्रत्येक ग्रुपवर, व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर आणि यूट्यूबवर अशा बऱ्याचशा काही चर्चा चालू होत्या। त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा खूप व्हायरल होत होते की पैसे देऊन सेटिंग चालू आहे, पैसे देऊन मार्क वाढवण्याचे प्रकार चालू आहेत। याला काही तथ्य नव्हतं, अशा अफवा चालू होत्या की असं चालू आहे, एवढा रेट चालू आहे। मग आपण या संदर्भात मागे एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये सरळ एकदम स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबांनो, परीक्षा आणखीन संपून फक्त 2 दिवस झालेत, रिझल्ट लागला नाही। त्यावर तुम्ही वेगवेगळे स्पष्टीकरण देऊन वेगवेगळे इकडलं तिकडलं तथ्य जोडून असे वेगवेगळे स्टेटमेंट व्हायरल होत आहेत आणि त्याच्यावरून वेगवेगळे शंका आणि वेगवेगळे स्पष्टीकरण देऊन अशा अफवा पसरवल्या जात होत्या। त्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्यामध्ये सरळ सांगितलं होतं की नॉर्मलायझेशन आहे, त्यामुळे वेळ लागत आहे आणि त्यांचे वैयक्तिक कारण आहेत आणि प्रत्येक शिफ्टनुसार प्रत्येक पेपरचे ॲनालिसिस करून नॉर्मलायझेशन चालू आहे, ते आपण सांगितलं होतं। आणि हे सुद्धा सांगितलं होतं की काही पुरावा असेल तरच असे स्टेटमेंट द्या। तुमच्याकडे काही पुरावा आहे, एकदम सत्यप्रत आहे किंवा हे घडलं तिकडलं ऐकलंय म्हणून नाही, जर तुमच्याकडे काही पुरावा आहे तर आणि तरच, किंवा तुमच्याकडे काही रेकॉर्डिंग वगैरे आहे तरच त्या रेकॉर्डिंग तुम्ही पोलीस स्टेशनला द्या किंवा जे काही संघटना आहेत त्यांना सांगा, पण विनाकारण अशा वायफाय चर्चा करू नका। त्यावेळेसच सांगितलं होतं, पण आता घडत काय आहे, त्या चर्चा काही थांबल्या नव्हत्या। मग आता सद्यस्थिती अशी आलेली आहे की बऱ्याच जणांना त्या नोटीस पाठवल्या जात आहेत। कारण काय तर काहीही पुरावा नसताना तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात आणि अफवा पसरवत आहात, त्यामुळे प्रत्येकाला नोटीस जात आहे। प्रत्येकाला म्हणजे ज्यांनी अफवा पसरवलेली आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे। मग अफवा पसरवल्यामुळे तुमच्यावर नोटिसा पाठवल्या जात आहेत आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलून स्पष्टीकरणासाठी बोलवले जात आहे। मग ह्या अफवा काय आहेत की अमुक एवढ्या ह्याला सेटिंग चालू आहे, हे चालू आहे, पण हे कशामुळं? आता बरेचसे टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्यावर अशा चर्चा चालू आहेत। स्क्रीनशॉट सगळ्या ग्रुपवर, व्हॉट्सअपवर आणि बऱ्याच ठिकाणी ह्या सर्क्युलेट केल्या जात आहेत। मग यावरच ॲक्शन म्हणून प्रत्येकाला नोटीस येत आहे। कुणाला? ज्यांनी अफवा पसरवली आहे त्यांना। म्हणून मला प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाला सांगायचे, जे काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेले विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रातले जेवढेही विद्यार्थी आहेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेले 2.5 लाखाच्या घरात आहेत, त्यांना प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की बाबा, विनाकारण अशी अफवा पसरवू नका। येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी ते आपल्यालाच घातक ठरणार आहे, त्यासाठी विनाकारण काहीही अफवा पसरवू नका। जर ह्या गोष्टीमध्ये काही खरंच तथ्य असेल तर हे पुरावे गोळा करा, पोलीस स्टेशनला द्या। हे मागे सुद्धा सांगितलं होतं आणि आत्ता सुद्धा सांगतोय, पण कुठल्याही सोशल मीडियावर किंवा कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर असं काहीही बोलू नका ज्या कारणामुळे तुम्ही गोत्यात याल। आता माझं हे सांगणं कर्तव्य आहे, कारण माझं सुद्धा स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, स्वतःचा सुद्धा टेलिग्राम ग्रुप आहे। प्रत्येक ठिकाणी मी हे सांगतोय की अशा काही गोष्टी करू नका। काही तथ्य असेल, पुरावे असतील तरच पुराव्यांशी बोला। कोर्ट पुरावा मागतो, पुराव्याशिवाय काहीही नसतं। आता इथं टीईटीचे संबंध जोडू नका। ते पुरावे होते, पुरावे सापडले, ज्यांच्या विरुद्ध पुरावे होते प्रत्येकाविरुद्ध कारवाई झालेली आहे। मग आता इथं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा आणखी निकाल लागलेला नाहीये, कशात काही नाहीये। मग विनाकारण इकडल्या तिकडल्या गोष्टी जोडून, कोणत्याही गोष्टीचा इकडला तिकडला संबंध जोडून असं स्पष्टीकरण दिलं जात आहे। पण आपल्या मानसशास्त्रामध्ये एक ही आहे संकल्पना आहे, काकतालीय न्याय। 2 घटनाचा काहीही काळीमात्र संबंध नसताना एकत्र जोडणे व त्याबाबत निष्कर्ष काढणे। तर असं करू नका, असा निष्कर्ष काढू नका। काही पुरावे असतील तर पोलिसांची मदत घ्या, संघटनेची मदत घ्या। विनाकारण कोणत्याही ग्रुपवर, व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर आणि कुठल्याही
यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये अशी वायफळ चर्चा करू नका, याच्यामुळं आपल्यालाच तोटा होणार आहे। एक चूक खूप महागात पडू शकते। पुरावे असतील तर पुराव्यांशी बोला, उगाच विनाकारण हे करू नका। सोशल मीडिया जितकी फायद्याची आहे तितकीच आपल्यासाठी घातक सुद्धा आहे, म्हणून कोणतीही गोष्ट बोलताना आपल्या जीवेचं तारतम्य बाळगून किंवा पूर्ण काही बोलत आहोत ते विचार करून एकदम योग्य आहे का ते बोलूनच माणसाने विचार करून कमेंट करावी। कोणी काहीतरी व्हिडिओ टाकला म्हणून त्याच्या खाली कमेंट करत जाऊ नका, किंवा कुणीही काहीतरी एखादा असं वादविवादास्पद स्टेटमेंट दिले तर त्याच्या खाली लगेच चर्चा करत जाऊ नका। आपण होणारे भावी शिक्षक आहोत, एक चांगले नागरिक आहोत। चांगले नागरिक या नात्याने अशा गोष्टीकडे लक्ष देत जाऊ नका आणि विनाकारण काहीही स्टेटमेंट देत जाऊ नका। तुमचं एक स्टेटमेंट खूप घात्यात पडू शकतं। आपण याच्या संदर्भात मागे व्हिडिओ टाकलेला आहे की अमुक अमुक रक्कमेमध्ये असं चालू आहे, अशा चर्चा चालू आहे। त्याच्यामध्ये मी एकदम स्पष्टीकरणासह सांगितलेलं आहे की अफवा आहेत, त्या सत्य नाही आहेत। माझ्या तर कानावर अशा गोष्टी आलेल्या आहेत पण डोळ्यानं पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही आणि स्वतः बघितलं नाहीये। मग तुम्ही कसं सांगू शकता माझ्या अमुकनं सांगितलं, तमुकनं सांगितलं, फलाण्यानं सांगितलं? अहो, अफवा ह्या वाऱ्यासारख्या आगीत तेल ओतण्याचं काम करतात, म्हणून अशा गोष्टीकडे खरंच लक्ष देऊ नका। प्रत्येकाला आणखीन माझी कळकळीची विनंती आहे, विनाकारण अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका। खरंच काही तथ्य असेल तर पोलिसांची मदत घ्या, पण अशा भानगडीत कधीच पडू नका। कारण आता आपले काही दिवसानंतर निकाल लागणार आहे, मग नंतर शिक्षक भरती होणार आहे। याच्यामुळे आपण विनाकारण गोत्यात येऊ नये असं मला वाटतंय। त्यामुळे परत एकदा प्रत्येकाला सांगतोय, आपला सुद्धा ग्रुप आहे, आपला सुद्धा चॅनल आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे। जे जे आपले चॅनलचे व्हिडिओज बघतात त्यांना सावधान करणं खूप गरजेचं आहे। मागं सुद्धा केलं होतं, परत सुद्धा एकदा करतोय, तर प्लीज अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका। जे काही असेल ते पुरावे असतील तर सादर करा, पण विनाकारण काहीही करू नका। उचलली जीभ लावली टाळूला, चला आपल्याला कमेंट तर करायचे, आपला फोटो थोडी दिसायला, आपली आयडेंटिटी थोडी तिथं ओळखले म्हणून तसं काही करू नका। एक ना एक शब्द रेकॉर्ड होत असतो। सोशल मीडिया आहे हे जितकी फायद्याची आहे तितकी घातक सुद्धा आहे। आत्ता तुम्ही काय बोलला नाहीत पण महाग 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी सुद्धा बोललेलं तिथं ट्रॅक रेकॉर्डवर येत असतं, सगळं डाटा ॲनालिसिस होत असतो। त्यामुळं कधीही काहीही बोलताना सावधानपूर्वक बोलत जावा आणि काहीही कमेंट करताना एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक करत जावा, किंवा समोरच्याला दुखावलं जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। कारण आत्ताचे जी पिढी आहे किंवा आपण सुद्धा म्हणा खूप सेन्सिटिव्ह झालेलो आहे, कुठल्याही गोष्टीमुळे खूप दुखावलो जातो। आणि त्यातल्या त्यात तर ही IBPS कंपनी आहे, परीक्षा परिषद आहे, संपूर्ण यंत्रणा आहे। आपण साधं आपल्यावर घ्या, आपल्यावर साधं कोणी काही कमेंट केलं किंवा काही बोललं तर आपण रागावले जातो। काही न पुरावा असताना नसताना सुद्धा कोण काही बोललं तर आपण रागावले जातो। मग एक विचार करा, ही एक पर्टिक्युलर कंपनी आहे, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, परीक्षा परिषद आहे, सगळी यंत्रणा आहे, सरकार आहे, मग आपल्यावर साधं कोणी असं बोलल्यानंतर आपण आपलं मानसिक संतुलन खराब होतं। मग हे तर ही आपल्याकडे काही पुरावा नसताना आपण विनाकारण त्यांच्यावर बोलतोय, विनाकारण त्यांच्यावर संशय घेतोय, विनाकारण त्यांच्यावर ताशेरे ओढतोय, मग हे चुकीचं आहे का? त्यांचं सुद्धा नुकसान होत आहे ना, त्यांची सुद्धा काहीतरी इमेज आहे, त्या इमेजला सुद्धा काहीतरी बाधा येत आहे ना। मग पुरावा नसताना आपण विनाकारण काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। ज्याचं वैयक्तिक मत असतं ते तुम्ही मांडू शकता, लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे बोलण्याचा, पण बोलण्याचा अधिकार दिला आहे म्हणून माणसाने कितीही काहीही कसंही बोलू नये। बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो हे उगचच नाहीये। जे चुकीचं आहे त्याला कडाडून विरोध केलेला पाहिजे, पण चुकीचं नसताना सुद्धा चुकीचं दाखवणं ही सुद्धा एक मोठी चूक आहे। म्हणून परत एकदा प्रत्येकाला कळकळीची आणि एकदम प्रामाणिकपणे विनंती करतोय, पुरावे असतील तर पुराव्यानिशी बोला, काहीही गरज नाहीये। तुमच्याकडे पुरावे नाहीत काय हेच नाहीये तर विनाकारण अशा गोष्टी करू नका। हे फक्त आत्तापुरतं नाहीये, हे फक्त आत्तापुरतं नाहीये। एक आपण सुद्धा चांगला नागरिक, भारताचा एक चांगला नागरिक म्हणून सगळ्यांसाठी गरजेचं आहे। आत्ता नाहीये, हे भविष्यामध्ये खूप गरजेचं आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये कशा घटना घडतील, तुमच्या कुठल्या विधानाचा कसा तर्कवितर्क लावला जातील हे कुणीही सांगू शकत नाहीये। म्हणून आणखीन एकदा सांगतोय, प्रत्येकाला सांगतो की विनाकारण कुणीही कुणाला कसलंही स्टेटमेंट देऊ नका।
विनाकारण काहीही बोलू नका. जे बोलायचं ते मोजक्याच बोला, योग्य बोला आणि असं विधान करू नका की त्याच्यामुळं आपल्यावर परिणाम होईल किंवा त्याचं काहीतरी वेगळा अर्थ निघू शकेल. असं काहीही स्टेटमेंट कुणीही देऊ नका. आता हे सांगतोय कारण नोटिसा येत आहेत. आता तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील. आपला थोडासा व्हिडिओ यायला उशीर झालेला आहे कारण मी जास्त सोशल मीडियावर वगैरे ॲक्टिव्ह नसतो, पण ह्या घटना घडत आहेत त्यासाठी सांगतोय. आणि आपल्या ग्रुपवर ॲडमिन सुद्धा त्यासाठीच नवीन दिलेला आहे की कारण अशा वायफळ गोष्टी आपल्या ग्रुपवर घडू नये म्हणून त्यासाठीच ॲडमिन दिलेला होता. कारण भविष्यामध्ये अशा गोष्टी खूप घडू शकतात, त्या आपल्यासाठी घातक सुद्धा असू शकतात. कारण सांगू शकत नाहीये कोणत्या गोष्टीमुळे, कुठल्या विधानामुळे त्याचा परिणाम तुमच्यावर होईल किंवा कोणत्या विधानाचा कसा अर्थ लावला जाईल हे कुणीही सांगू शकत नाहीये. म्हणून समोरच्याला बोलताना किंवा समोरच्यावर आक्षेप घेताना योग्य आहे का नाही हे पाहून सुद्धा आक्षेप घ्या. उगं उचलली जीभ लावली टाळूल असं करू नका. परत एकदा कळकळीची विनंती आहे की कुणीही काहीही विनाकारण बोलू नका. सत्य असेल तर सत्याचा विजय होतच असतो. सत्य हे कधीही नेहमी श्रेष्ठ असतं, पण त्याला काहीतरी आधार पाहिजे. आधार असेल तर तो आधार घेऊन तुम्ही बोला. पुराव्याशी पोलिसांसोबत जावा, पोलिसांना तक्रार करा, पण विनाकारण काहीही बोलून गोत्यात येऊ नका. एवढंच सांगायचं आहे. आणि कृपया करून सावध राहा, शांत राहा. जे होईल ते बघू आपण. पुरावे असतील तर बोलू, नसताना काय बोलून उपयोग नाहीये. ह्या सगळ्या अफवा आहेत. आणखीन काही सिद्ध झालं नाही, आपला निकाल लागला नाही, काय नाही, त्यावरच आपण बिनकामाच्या चर्चा करत आहोत. कृपया करून तसं काहीही करू नका.